वडील गेल्यानंतर मुलांनी आणि सुनांनी घराची विभागणी केली. सोबतच म्हाताऱ्या आईची देखील वाटणी केली. अक्षरशः भिकारीसारखी अवस्था करून ठेवली. त्या सगळ्यांना धडा शिकविण्यासाठी आईने जसे पाऊल उचलले त्याने मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय झालं आई, तुम्हाला काही हवंय का? स्वयंपाकघरात भांड्यात डोकवणाऱ्या मालतीजींना त्यांची सून स्वातीने विचारले. तेव्हा त्या आश्चर्याने म्हणाल्या, सुनबाई, मी अजूनही नाश्ता केलेला नाही, पण इथे सगळी भांडी रिकामी आहेत. मी चहा नाश्ता करायला स्वयंपाकघरात आले होते, पण इथे काहीही ठेवलेले नाही. मालतीजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं. तेव्हा स्वाती म्हणाली, पण आई, आज 1 तारीख आहे, हे तुम्ही विसरला आहात. तुम्हाला न्यायला मोठा भाऊ आणि वहिनी येतच असतील, म्हणूनच मला वाटलं की आज तुमचं जेवण तिथेच बनवलं असेल, म्हणूनच मी तुमचा नाश्ता बनवला नाही. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून मालतीजी स्तब्ध झाल्या आणि आश्चर्याने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या. मग निर्लज्जतेची हद्द ओलांडत स्वाती म्हणाली, माझ्याकडे एवढ्या आश्चर्याने का बघत आहात आई? मी तुमची आमच्या घरी राहण्याची वेळ संपली आहे. मी काही चुकीचं तर बोललेले नाही ना? हे ऐकून मालतीजी म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मोठ्या सुनेने मला हे सांगायला फोन केला होता की तिला 2 दिवसांसाठी माहेरी जायचं आहे, तर ती आता मला 2-3 दिवस तिच्याकडे नाही ठेवू शकत. हे ऐकून स्वाती चांगलीच संतापली आणि म्हणाली, तुमच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मिळून ठरवलं होतं की आम्ही तुम्हाला 1-1 महिना करून आमच्याकडे ठेवू. मग महिन्याच्या पहिल्याच दिवशी वहिनींना असं काय झालं जे वहिनीला तिच्या माहेरी जावं लागलं? असंही मला माहीत आहे. हे सर्व त्यांचे डावपेच आहे, जेणेकरून ती आणखी 2-3 दिवस तुमच्यापासून मुक्त होऊ शकेल. ठीक आहे, जर तुम्ही 2 दिवसांपेक्षा जास्त इथे राहिलात तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या 3 तारखेलाच इथे परत या. मोठ्या वहिनीलाही तुम्हाला 2-3 दिवस जास्त ठेवावे लागेल, स्वाती स्पष्ट शब्दात म्हणाली. हे ऐकून मालतीजींचे डोळे अश्रूंनी भिजले. त्या शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या आणि त्यांचे पती सुंदरलालजी यांच्या फोटो समोर जाऊन बसल्या. ऐकलत का तुम्ही? काय म्हणाली तुमची धाकटी सून? आता मी या सगळ्या लोकांवर ओझं झाले आहे. एका चाचणीचा दिवसही लोक मला सहन करू शकत नाहीत. जर मोठा मुलगा मला न्यायला आला नाही तर धाकट्या सुनेने मला नाश्ता देण्यासाठीही नकार दिला. इतकं सगळं ऐकून घेण्याआधी देव मला त्याच्याजवळ का नाही बोलवून घेत? बोलता बोलता मालतीजी यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि मग काही वेळाने आपली अश्रू पुसत म्हणाल्या की आता मी तिच्याकडे जेवणही मागणार नाही. जर तिने स्वतःहून मला जेवण आणून दिले तरच मी जेवण करेन, नाहीतर मी उपाशीच राहीन, कारण माझ्याजवळ आता दुसरा काहीही पर्याय नाही. असंही उपाशी राहून जास्तीत जास्त मी मरेन, या पलीकडे तर काही होणार नाही ना? इतक्या लाचार तर मालतीजी यांना त्यांचे पती गेल्यानंतरही वाटले नव्हते, जितकं आता त्यांना जाणवत होतं. त्यांना त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या राजवटीत फसवणूक होत असल्याची भावना जाणवत होती. 2 तासानंतर लहान सुनेने मोलकरणीच्या हातातून जेवण तर पाठवले, पण आता ते जेवण त्यांना भीक दिल्यासारखं वाटत होतं. त्या विचार करू लागल्या की असं अपमानास्पद जेवण करण्यापेक्षा उपाशी पोटी मेलेलं किंवा विष पिऊन मेलेलं बरं. बसल्या बसल्या मालतीजी भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या. विचार करू लागल्या की मोठ्या सुनेच्या मोठ्या मुलाच्या जन्मानंतर 2 वर्षांनी माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. तेव्हा सर्व लोक माझे खूप अभिनंदन करत होते. सगळी लोक सांगत होती की तू खूप भाग्यवान आहेस, 2-2 मुलांकडून खूप सेवा करून घेशील. तुझ्या म्हातारपणी हीच तुला सांभाळतील. ते माझे कौतुक करून थकत नव्हते. पण आता काय झालं? माझं आयुष्य तर नरकापेक्षा कमी राहिलेलं नाही. जोपर्यंत हे जिवंत होते तोपर्यंत माझी मुले आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकत होते. दोन्ही सुनांपैकी एकीचीही हिंमत नव्हती उलट काही बोलण्याची. एक काम मला विचारून करायच्या, पण हे जाताच दोन्ही मुलांनी आणि सुन्यांनी मला न विचारता माझ्या खाण्यापिण्याची आणि माझ्या राहण्याची सुद्धा वाटणी करून घेतली. एकदाही मला विचारण्याचा प्रयत्न केला नाही की माझी काय इच्छा आहे. ह्या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार माझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. अरे, म्हातारी झाली म्हणून काय झालं? शेवटी मी त्यांची आईच आहे ना? भिकारीसारखी अवस्था करून ठेवली आहे माझी ह्या लोकांनी. मालतीजी आपल्या दिवंगत पतीच्या फोटोकडे पाहून डोळ्यांतील अश्रू रोखू शकल्या नाही. सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी आपल्या 2 मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष केला होता. त्या दोघांनी मुलांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. सुंदरलालजींची सरकारी नोकरी होती, पण मुलांचे शिक्षण, शाळेची फी, आई वडील
औषधं असं सर्व खर्च भागविण्यासाठी त्यांचा संपूर्ण महिन्याचा पगार सहज निघून जात होता. त्यामुळेच घरातील कामे केल्यानंतर मालतीजी शिलाई काम करत होत्या. शिवाय लोकरीचे कपडे बनवून दुकानात पुरवत होत्या, ज्याच्यामुळे त्यांची काही प्रमाणात बचत होऊ लागली होती. पण जेव्हा दोन्ही मुले मोठे झाली तेव्हा त्यांनी त्यांची इज्जतीचा धागा दाखवून मालतीजींना हे काम करण्यास नकार दिला. तेव्हा मालतीजींनी कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे मान्य केले होते. सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी खूप मेहनत करून हे मोठे घर बांधले होते. त्यानंतर दोन्ही मुलांनी शिक्षण पूर्ण केले. आज दोघेही चांगली नोकरी करू लागले. सुंदरलालजींनी आपल्या 2 मुलांचे, मुकेश आणि राकेश यांचे लग्न मोठ्या उत्साहात आयोजित केले होते. त्यांची दोन्ही मुलं आणि सुना त्यांचा पूर्ण आदर करत होते. पण कोरोनाच्या काळात सुंदरलालजी अचानक हे जग सोडून गेले. त्यानंतर घराचा पूर्ण कायापालटच झाला होता. दोन्ही मुलं जी राम लक्ष्मणासारखी राहत होती आता ती भांडू लागली होती. सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी मोठ्या महत्वाकांक्षेने बांधलेले घर आता 2 तुकड्यात विभागले गेले होते आणि 2 स्वतंत्र घरांमध्ये रूपांतरित झाले होते. घराचे 2 तुकडे झाल्याने मालतीजींच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले होते. त्यांच्या घराला, ज्याला समोर आणि मागे 2 दरवाजे असायचे, त्या घराच्या मध्यभागी भिंत उभी राहिली होती. पुढचा भाग मोठ्या मुलाकडे आणि मागचा भाग धाकट्या मुलाकडे गेला. घरात येण्या जाण्याचे मार्गही वेगळे झाले. फाळणी इथेच थांबली नाही तर मालतीजींना न विचारता दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांनाही वाटून टाकले आणि प्रत्येकाने मालतीजींना महिनाभर ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय त्यांना हा आदेश देण्यात आला की ज्या महिन्यात आई ज्याच्याजवळ असेल, वडिलांची पेन्शनही त्या महिन्यात त्या मुलाला दिली जाईल. आता परिस्थिती अशी झाली होती की एक दिवस जरी वर गेला तरी मालतीजींच्या सुना दुसऱ्या दिवशी त्यांना चहा नाश्ता द्यायलाही तयार नव्हत्या. आज मालतीजी खूप उदास होत्या. विचार करू लागल्या की दर महिन्याला मिळणारी संपूर्ण पेन्शन मुले काढून घेतात. असे वाटते की मी माझ्या जेवणासाठी आणि राहण्यासाठी पैसे देत आहे. असे असूनही मी भिकाऱ्याप्रमाणे या लोकांकडून जेवण मागत आहे. कोणीतरी बरोबरच म्हटलंय की आई वडील एकाच घरात राहून 2 मुलांना वाढवू शकतात, पण दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर दोघं मिळून त्यांच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही. आता मालतीजी आपला मोठा मुलगा आणि सून त्यांच्या घरी आल्या होत्या, पण इथे त्यांचं दुःख दूर करायला कोणी नव्हतं. संध्याकाळी मालतीजी उद्यानात फिरायला गेल्या तेव्हा त्यांचा महिला मंडळाचा ग्रुप तीर्थयात्रेला जायचा बेत आखत होता. मालतीजी, तुम्ही पण आमच्यासोबत या, सुषमाजी म्हणाल्या. तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून मालतीजींना वाटले की कोणीतरी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहे. काही दिवसांपूर्वी तिथे तीर्थयात्रेला तिने जाण्याची इच्छा धाकट्या मुलाकडे व्यक्त केली होती. तेव्हा खूप खर्च येईल असे म्हणत त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांच्या यात्रेचा विषय पुढे ढकलला होता. जड अंतकरणाने त्यांनी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला होता. पण यावेळी महिला मंडळाचा कार्यक्रम होत असताना पाहून मालतीजी स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्या त्यांच्या मैत्रिणींना म्हणाल्या, सुषमा, अनेक वर्षांपूर्वीपासून मलाही तीर्थयात्रेला जायचे होते, पण कधी संधी मिळालीच नाही. मी माझा मोठा मुलगा मुकेश याबद्दल बोलेन आणि नंतर तुम्हाला सांगेल. पण घरी येऊन आपल्या मुलाशी बोलल्यावर मोठ्या मुलाकडून जे उत्तर त्यांना मिळाले त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. आई, तू किती फालतू खर्च करतेस, किती फालतू आयडिया आहे तुझ्या मैत्रिणींची. या वयात घरी राहून भजन कीर्तन करायचे. देव तर प्रत्येक कणाकणात असतो, मग त्याला जागोजागी जाऊन शोधण्यात काय अर्थ आहे. मालतीजी समजू शकले नाही की त्यांच्या मुलाने तिला असे उत्तर कसे दिले. त्या विचार करू लागल्या की तो मुकेशच होता जो येता जाता तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागायचा. पण सर्व काही माहिती असूनही त्यांनी आपल्या मुलांवर कधीच बंधने लादली नाहीत आणि आज जेव्हा त्यांनी त्यांच्याकडून काही पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो निरर्थक बहाणा करत होता. मालतीजी मुकेशच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही. त्या गप्प राहून तेथून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीजी मंदिरात गेल्या तेव्हा त्यांची मैत्रीण सुषमा ही मंदिरात आली होती. मालतीजींना पाहून ती म्हणाली, अरे मालती, तू आम्हा सर्वांसोबत तीर्थयात्रेच्या प्रवासात येत आहेस ना. यावर मालतीजी थोडीशी खजील झाली आणि मग आपलं दुःख लपवत ती मंद हसत म्हणाली, अरे नाही सुषमा, यावेळी काही महत्वाचं काम आहे आणि माझा मुलगा आणि सून यांचंही कुठेतरी जाण्याचा प्लॅन आहे, त्यामुळे मी जाऊ शकणार नाही. पुढच्या वेळी नक्की जाईल. अरे मालती, तुझ्याकडे नेहमी काही ना काही कारणे असतात.
कधी सून आणि मुलाला कुठेतरी बाहेर जायचं असते तर कधी घरी पाहुणे येत असतात. स्पष्टपणे का सांगत नाही की तुला आमच्यासोबत फिरायला आवडत नाही? ते तिच्या मैत्रिणींचे हे बोलणे ऐकून मालतीची दुःखी झाले आणि इच्छा नसतानाही त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या मजबुरीबद्दल सांगितले. आणि मग त्या उदास होऊन म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटतं की मी बहाणा करते सगळ्यांसोबत न जाण्याचा, पण आता त्यांना कोण समजवणार की मलाही वाटतं माझ्याही काही इच्छा आहेत. आता मला प्रश्न पडतो की माझी ही इच्छा या जन्मी तरी पूर्ण होईल की नाही. सुषमा, तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा तुला तुझ्या तीर्थयात्रेसाठी पैसे देतो. मी माझ्या मुलांकडे कशासाठी पैसे मागितले तर ते मला 2 गोष्टी सुनावतात. आता स्वतःच्या मुलांवर कोणतीही इच्छा व्यक्त करणे असे वाटते जणू काही मी त्यांच्याजवळ भीक मागत आहे. मालती, मुलगा आणि सून यांच्या बाबतीत माझेही नशीब तुझ्यासारखेच आहे. पूर्वी लहान मोठ्या खर्चासाठी मला माझ्या सून आणि मुलांवर अवलंबून राहावे लागत होते, पण नंतर मला वाटू लागले की जोपर्यंत मी माझी जबाबदारी सांभाळू शकते तोपर्यंत मी माझ्या मुलांवर अवलंबून का व्हावं? मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भीक का मागावी? आणि आज बघ, मी माझ्या मनाची मालकीण आहे. आपल्या मैत्रिणींचे बोलणे ऐकून मालतीची म्हणाल्या, पण तू तर कुठे नोकरी करत नाहीस? त्यावर सुषमाने हसत उत्तर दिलं, अरे नाही, माझा स्वयंपाकाचा छंद माझ्यासाठी वरदान ठरला. मी फक्त माझ्या छंदाला ओळख दिली आहे. जेव्हा मी मोबाईलवर युट्यूब चालवायला शिकले तेव्हा माझ्यासारख्या अनेक वयोवृद्ध महिला स्वतःची युट्यूब चॅनल चालवून स्वतःच्या पायावर उभ्या असल्याचे पाहिले. मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आणि मी माझ्या नातवाच्या मदतीने एक युट्यूब चॅनल देखील उघडले आणि आज मी स्वावलंबी आहे. बोलता बोलता सुषमा म्हणाल्या, अच्छा, तर मी आता निघते. खूप उशीर झाला आहे. संध्याकाळी उद्यानात भेटूया. सुषमाचे बोलणे ऐकून मालतीजी आश्चर्यचकित झाल्या आणि घरी आल्यावर विचार करू लागल्या की मी पण दिवसभर रिकामीच बसून राहते. मलाही असं काहीतरी करायचं आहे जे मला या वयात व्यस्त आणि स्वावलंबी ठेवेल. पण मला माहित आहे की या कामात ना माझी मुलं मला साथ देतील ना माझ्या सुना, आणि सून तर माझ्या नातवंडांना सुद्धा माझ्याजवळ येऊ देत नाही. मग त्या काही विचारत बसल्या. मग अचानक त्यांच्या मनात एक विचार आला की नशीबही तेव्हा साथ देते जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते. तेव्हा विचार करत असताना अचानक त्यांचे डोळे चमकतात आणि त्यांच्या ओठांवर हसू येते. यावेळी त्यांची मैत्रीण सुषमा फोन त्यांनी केला आणि काही वेळातच तिला भेटण्यासाठी तिथे पोहोचल्या. मैत्रिणीजवळ बसता त्या म्हणाल्या, सुषमा, तुला तर माहित आहे की वर्षापूर्वी मी शिलाईचे काम करत होती. शिवाय लोकरपासून कपडे विणून दुकानात विकत होती, ज्यातून मला काही पैसे देखील मिळायचे. पण माझ्या मुलांनी मला नकार दिल्यावर मी ते काम करणे सोडले होते. पण आता मला माझी चूक कळत आहे. तुला पाहून मला खात्री पटली आहे की माणसाची इच्छा असेल तर कोणत्याही वयात नवीन सुरुवात करू शकतो. मलाही तुझ्याकडून प्रेरणा मिळाली. मलाही माझे स्वतःचे युट्यूब चॅनल उघडायचे आहे ज्यामध्ये मला शिवणकाम शिकवणे किंवा स्वेटरपासून नवीन डिझाईन नवीन बनवणे अशा विविध गोष्टी शिकवायच्या आहेत. मला याचा अनुभव आहे, पण व्हिडिओ बनवण्याशी संबंधित ज्ञान आणि उपकरणे नाहीत. या कामात तू मला मदत करशील का? मालतीजींचे बोलणे ऐकून सुषमा हसत म्हणाली, अरे यात विचारण्यासारखे काय आहे? हे काम तू आजपासूनच सुरुवात कर. मी तर म्हणते आतापासूनच सुरू करू शकतेस. माझ्याकडे चांगल्या दर्जाच्या मोबाईल पासून रिंग लाईट पर्यंत सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. तुझे चॅनल उघडण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये मी तुला मदत करेल. मग काय? मालतीची दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची मैत्रीण सुषमा यांच्या घरी पोहोचल्या. थोड्या वेळातच सुषमाने युट्यूब चॅनल बनवून दिले आणि मग व्हिडिओ बनविण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीला कॅमेरासमोर येऊन बोलायला त्यांना थोडं वेगळं आणि विचित्र वाटत होते, पण त्यांनी हार मानली नाही. जसा तसा व्हिडिओ बनला आणि युट्यूबवर अपलोड केला. पण त्या नाराज झाल्या नाही, कारण त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला फक्त 15 ते 20 लोकांनीच पाहिले. त्या रोज सकाळी सुषमा यांच्याकडे येऊन व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड करू लागल्या. पण खूप कमी लोक त्यांचा व्हिडिओ पाहत होते. भरपूर मेहनत करूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी त्या हिंमत रून घरी बसल्या. कदाचित यातच आता सर्व काही आहे असे मानून त्यांनी त्या परिस्थितीला स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर 1 आठवड्यानंतर मालतीजी यांना सुषमाजी यांचा फोन आला
आणि त्यांनी मालतीजी यांना जे काही सांगितले ते ऐकून मालतीजी यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. सुषमाजी यांनी सांगितले की मालतीजी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याला आतापर्यंत 25 लाख लोकांनी पाहिला आहे. आता मालतीजी यांना एक नवीन आशेचा किरण दिसू लागला होता. त्यांच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली होती. त्यांच्यातील आत्मविश्वास आता वाढला होता आणि त्यांनी पुन्हा जोमाने आत्मविश्वासाने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि मग त्यानंतर त्यांचा एकामागून एक व्हिडिओ व्हायरल होत गेल्या. आता त्यांना त्यांची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी संधी मिळत होती. शिवाय स्वतःच्या कामाला मेहनतीला एक नवीन ओळखही मिळाली होती. 2 महिन्याच्या आत त्यांच्याकडे त्यांचं पहिलं पेमेंट आलं. आतापर्यंत त्या व्हिडिओ बनवण्यापासून व्हिडिओ एडिट करण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वतः करू लागल्या होत्या. पहिलं पेमेंट येताच त्यांनी सर्वात आधी स्वतःसाठी एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल आणि काही महत्त्वाचे साहित्य विकत घेतले. जेव्हा हे सामान घेऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांच्या खोलीत ठेवू लागल्या तेव्हा त्यांची मोठी सून ज्योती हैराण होऊन कधी त्यांच्याकडे तर कधी त्या सामानाकडे पाहू लागली. परंतु मालतीजी यांनी आपल्या सुनेची पर्वा न करता व्हिडिओ बनविण्यासाठी तयारी करू लागल्या. पण त्यांच्या सुनेला हे सर्व पाहून सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या. ज्योती मोठ्याने ओरडू लागली की अच्छा, तर सकाळ संध्याकाळ याच कामासाठी तुम्ही बाहेर जात होत्या, तर हे सगळं सुरू करण्याआधी तुम्ही आम्हाला एकदाही विचारणे तुम्हाला गरजेचे वाटले नाही. मोठ्या सुनेचे बोलणे ऐकून मालतीजी यांना राग तर खूपच आला, पण त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि व्हिडिओ बनवू लागल्या. तिकडे धाकटी सून जेव्हा तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टीमध्ये गेली तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला सांगू लागल्या की अरे स्वाती, तुझी सासू तर युट्यूबवर खूप धमाल करत आहे. हे ऐकून स्वातीला पण आश्चर्य वाटले, पण सोबतच ती हैराणही झाली. पण जेव्हा तिच्या मैत्रिणींनी स्वातीला तिच्या सासूचे व्हिडिओ दाखवले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती ताबडतोब घरी आली आणि घरी येताच तिने तिच्या नवऱ्याचे कान भरू लागले. तर इकडे आज मालतीजी खूप आनंदात होत्या, कारण आज पहिल्यांदाच त्यांनी स्वतः एकटीने व्हिडिओ तयार करून स्वतः अपलोड युट्यूबवर केला होता. पण व्हिडिओ बनवून झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडून त्यांची दोन्ही मुले आणि दोन्ही सुना त्यांची शाळा घेण्यासाठी उभेच होते. दरवाजा उघडताच ते मालतीजी यांच्यावर तुटून पडले. आई, हा काय तमाशा तू सुरू केला आहेस? आम्ही काय कमी ठेवली होती? तुझ्या सुना तुला कधीच जेवण देत नव्हत्या का? ह्या वयात तू घरी बसून देवाची पूजापाठ केली पाहिजे, भजन कीर्तन केलं पाहिजेस, आणि तू हे सर्व सोडून हे सगळं काय करत आहेस? आपल्या लहान मुलाचे बोलणे ऐकून मालतीजी म्हणाल्या की बाळा, मी हे सर्व काम माझ्या इच्छेनुसार करत आहे. मला आवड आहे म्हणून करत आहे, माझा छंद आहे म्हणून करत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मला या कामाची आधीपासून किती आवड होती आणि आता कुठे मला ह्या माझ्या कामाला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळत आहे, तर यात चुकीचं काय आहे? मालतीजी यांचे बोलणे ऐकून मोठी सून म्हणाली की मला तर कळतच नाहीये की बाबा गेल्यानंतर तुम्हाला हा तमाशा का करावासा वाटत आहे. पूर्ण परिसरात आमचे नाक कापले गेले आहे आणि हे फक्त तुमच्या ह्या कामामुळेच. मोठ्या सोन्याचे बोलणे संपताच त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, आई, जर तुला हे सर्व काही करायचे असेल तर दुसरीकडे जाऊन कर, हा तमाशा कर. आमच्या घरात राहून हा तमाशा करण्याची काहीच गरज नाही. मालतीजी ज्या बऱ्याच वेळापासून आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या गोष्टी ऐकत होत्या हे पाहून हैराण झाल्या होत्या की ज्या सुनेला कालपर्यंत एकमेकांशी बोलणे तर दूरच पण एकमेकांचा चेहराही बघवत नव्हत्या, आज त्या त्यांच्या सासूच्या विरोधात एकत्र येऊन बोलत होत्या. पण त्यांच्या मुलांचे कडवट शब्द ऐकून त्यांचा संयम आता संपला होता. आता गप्प बसणे त्यांना उचित वाटले नाही आणि रुबाबदार आवाजात त्या म्हणाल्या की बस, खूप झालं आता, खूप काही बोललात तुम्ही आणि खूप काही ऐकून घेतलं मी पण, आता नाही. आपल्या मुलांचे बोलणं संगोपन करताना एकदाही माझ्या मनात असा विचार आला नाही की हीच मुलं पुढे जाऊन इतकी घाणेरडी वागणूक देतील. तुमचे वडील जाताच तुम्ही तुमच्या आईचा दर्जा न देता एक फुटबॉल समजून दर महिन्याला 1 तारखेला किक मारून आपल्या घरातून बाहेर काढून टाकत होता. 2 वेळचा जेवणही असे तरसून देत होते जसे एखाद्या भिकाऱ्याला भीक देत आहात. आपल्या मुलांकडे पाहतच मालतीजी म्हणाल्या की तू मला विचारत होतास की काय कमी ठेवली आहे तुम्ही? अरे, ज्याच्याजवळ मी राहत होते तिथे माझी पूर्ण पेन्शन देत होते, पण एका तीर्थयात्रेला जाण्यासाठी तुमच्याकडून काही पैसे मागितले तर तुम्ही लोकांनी मला स्पष्ट नकार तर दिलाच, पण सोबत 4 गोष्टीही ऐकवल्यात. वा बाळांनो, तुम्ही तर चांगलेच पान फेडले. आईच्या प्रेमाचं चांगलंच झालं की तुमचे वडील तुमचे हे रूप पाहण्यासाठी या जगात नाहीतर ते जिवंतपणेच मेले असते. मी तुम्हाला विचारते की म्हातारी झाली म्हणून माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत का? माझी इच्छा होत नाही का कुठे बाहेर जाण्याची? पण बाळांनो, चूक माझी आहे. ज्या वेळेस तुम्ही ह्या घराचे 2 भागात तुकडे केले तेव्हाच मी गप्प बसले नसते तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता. ह्या घरात 6 खोल्या होत्या.
तुम्ही त्यांची 2 भागात विभागणी केली, त्यात तुम्हाला प्रत्येकी 3-3 खोल्या आल्या, पण मी माझ्या स्वतःसाठी कोणतीही जागा सोडली नाही. पण मला आता माझी ही चूक दुरुस्त करायची आहे. आता या घराचे 3 भाग होतील. हे ऐकताच मुलांच्या आणि सुनेंच्या भुवया उंचवल्या. त्यांचा लहान मुलगा आश्चर्याने म्हणाला की आई, काहीही विचार तर करून बोल. 3रा भाग कशासाठी आणि कुणासाठी? तेव्हा मालतीजी म्हणाल्या, तो 3रा भाग माझ्या स्वतःसाठी असेल. आतापासून मला माझ्या स्वतःसाठी 2 खोल्या वेगळ्या पाहिजेत. एक खोली मला राहण्यासाठी आणि एक खोली माझे व्हिडिओ बनविण्यासाठी. आणि हो, आजपासून मला माझी स्वयंपाक खोलीही वेगळी पाहिजे, जिथे मी माझा स्वतःसाठी स्वयंपाक बनवू शकेन. मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवणारी बाई कामाला ठेवीन. तुम्ही लोक मला एक दिवसही सहन करू शकत नाही, तर एक दिवसही वर गेला तरी मला चहा नाश्ता देत नव्हत्या. पण आता खूप झालं. आता ही तुमची आई 2 भागात विभागली जाणार नाही. आता मी आत्मनिर्भर आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकते. मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही मुलं सुना त्यांच्या नवऱ्यावर ओरडू लागल्या. या खोलीचे 3 भाग अजिबात होणार नाही. आम्ही फक्त 2 खोल्यांमध्ये अजिबात राहणार नाही. दोन्ही मुलं काही बोलण्याच्या आधीच मालतीजी त्यांना म्हणाल्या की आभार माना की मी तुमच्याकडून खोलीचे भाडे मागत नाहीये. जर तुम्हाला माझे म्हणणे मान्य नसेल तर ठीक आहे, तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे करू शकता, कुठेही. आणि हो, आजपासून मी माझा स्वतःचा स्वखर्च स्वतः करणार आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप नकोय. मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही मुले आणि सुना गुपचूप उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्या सगळ्यांना बिनधास्त विश्वास बसत नव्हता की त्यांच्या आईमध्ये इतका आत्मविश्वास आला तरी कुठून. परंतु आता त्यांच्याकडे ना तर प्रश्न विचारण्याचा अधिकार होता, ना उत्तर मिळण्याची उमेद. मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली आणि मालतीजी यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.